एक अतिशय हृदयद्रावक घटना सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात पाहिली जाते आणि याचं कारण देखील अतिशय धक्कादायक आहे। आई आपल्या बाळाला 9 महिने पोटात वाढवते, लहानाचं मोठं करते, चांगले संस्कार करते, पण हीच मुलं मोठी झाल्यावर आईला वाईट वागणूक देत असतील तर त्यापेक्षा दुर्दैवी असं काहीच नाही। जन्मदात्या आईचा मृतदेह समोरून गेला, मात्र अंत्यसंस्कारासाठी 8 मुली आणि सख्खा भाऊ पुढे आलेला नाही। सोलापुरातील मोहोळ तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आलाय। जन्मदाती आई आणि मुलींच्या नात्यातील मायेचा ओलावा आटल्याचं या घटनेत साऱ्यांनाच पाहायला मिळालं। भीमाबाई नागनाथ चटके असं या मृत दुर्दैवी आईचं नाव असून त्या 75 वर्षाच्या होत्या। मुलींनी आईच्या मृतदेहाकडे पाठ का फिरवली, आईचे अंत्यसंस्कार करू नये असं त्यांना का वाटलं, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। घटना आपण सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल जर पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हीच बातमी जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या पेजला फॉलो करायला विसरू नका। मृत्युमुखी पावलेल्या आईच्या वाट्याला 8 एकर जमीन आली। आईला ऐकता येत नव्हतं, तसंच ती दृष्टीबाधित झाली होती। अशा स्थितीत आईची काळजी घ्यायची सोडून मुलींनी तिला एका मंदिरात सोडून दिलं होतं। याहून संतापजनक म्हणजे मुलींनी आईच्या वाट्याला असलेली 8 एकर इस्टेट वाटून घेतली होती। अशा परिस्थितीत दुर्दैवी आईला कुणी सांभाळलं, कुणी तिच्यावर अंत्यसंस्कार केले, असा देखील प्रश्न उपस्थित झाला। मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशनच्या प्रसाद मोहिते आणि अनु मोहिते या दाम्पत्यानं आपल्या अनाथ आश्रमात या आजींना सांभाळलं। भीमाबाई या मोहिते दाम्पत्याच्या अनाथ आश्रमात राहत होत्या, मात्र 2 एप्रिल रोजी त्यांचा वृद्धापकाळानं मृत्यू झाला। यावेळी भीमाबाईंच्या 8 मुली आणि सख्खा भाऊ आश्रमात आले, मात्र एकानेही अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला नाही। उलट 8 पैकी 5 मुलींनी आणि भावाने तिथून काढता पाय घेतला, तर उर्वरित 3 मुलींनी अंत्यसंस्काराचं काय ते तुम्हीच बघा असं म्हणत घरची वाट पकडली। धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या निधनानंतर आईच्या वाट्याची 8 एकर जमीन सर्व बहिणींनी वाटून घेतली, मात्र आईचा सांभाळ एकीनंही केला नाही। प्रार्थना फाउंडेशनचे संचालक प्रसाद मोहिते यांनी या संदर्भात माहिती दिली। या घटनेमुळे जन्मदाती आई आणि मुलींच्या नात्यातील ओलावा आटल्याचं पाहायला मिळालं। प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भीमाबाई चटके यांच्यावर अंत्यसंस्कार केले। या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जाते। या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय। तसंच या घडलेल्या घटनेवरती तुमचं देखील काय मत आहे? मुलांनी आपल्या आईला दिलेली वागणूक कितपत योग्य आहे, किंवा असं करणं आजच्या पिढीला तरी शोभतं का? कमेंट सेक्शन मध्ये तुमचं मत देखील फक्त वाईट काय वाटलं माहिती आहे का? अहो एवढ्या 8 पुरी असून एक मुलगी जर त्यांच्या ठेवली करू शकत नसतं, खूप वाईट गोष्ट आहे।